बीजेडी आणि बीआरएस तटस्थ हा भाजपला धक्का आहे। खासदार संजय राऊतांनी हा मोठा दावा केलेला आहे। सरकारच्या बाजूने असणारे आज तटस्थ आहेत असं राऊतांनी म्हटलंय। राऊतांचं विधान म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं आहे असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी पलटवार करताना म्हटलंय। बीजेडी अकाली दल त्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्ष सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि हे पक्ष उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला मतदान करायला तयार नाही। हे अपयश झाकण्यासाठी त्यांनी अशा अफवा पसरवलेल्या आहेत की आम्ही मतांची फोडाफोडी करणार, अमुक करणार, तमुक करणार। त्याला काही अर्थ नाही। आमची मतं पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होईल। सर, पण काही पैशाचा वापर झाल्याची चर्चा होत आहे। नाही, मी त्याच्यामध्ये कोणतेही मत व्यक्त करणार नाही, पण भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची चटक आहे। त्या तिन्ही पक्षांना तुमच्याकडे घेण्यामध्ये तुम्हाला अपयश आलं? नाही, असं अजिबात नाही। ते तटस्थ राहिले हाच भारतीय जनता पक्षाला धक्का आहे। काही पक्ष तटस्थ राहिल्यामुळे संजय राऊत यांना आनंद झालाय। संजय राऊतांची आजची अवस्था म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना। दुसऱ्याच्या घरी पोरग झालं की जो आनंद मानला जातो तशा पद्धतीचा आनंद आज संजय राऊत साजरा करतायत। राऊतांना मला एवढंच सांगायचं आहे की घोडा मैदान दूर नाही। रात्री 9 वाजता निकाल हाती यायला सुरुवात होतील तेव्हा देखील अशाच पद्धतीने ढोल वाजवायला सुरुवात करा, तेव्हा अशाच पद्धतीने पेढे वाटायला सुरुवात करा, कारण एनडीएचे उमेदवार दणदणीत पद्धतीने विजयी होणार आहेत।